सिटी न्यूजच्या सातत्याने चाललेल्या राजकमल उड्डाणपूल बचाव मोहिमेला अखेर मोठं यश मिळालं आहे. आपण विचारलेले प्रश्न, आपण उभा केलेला आवाज आणि सिटी न्यूजने सातत्याने प्रशासनापर्यंत पोहोचवलेली भूमिका याचा परिणाम आज प्रत्यक्षात दिसला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिटी न्यूज समोर खुलेपणाने दिलेले आश्वासन. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी राजकमल उड्डाणपुलाबाबत थेट पालकमंत्र्यांना प्रश्न विचारताच त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले, राजकमल उड्डाणपूल बंद होणार नाही, तो पाडला जाणार नाही, त्याची दुरुस्ती करून तो पूर्ववत सुरू करण्यात येईल. अमरावतीकरांनी गेल्या काही दिवसात अनुभवलेला गोंधळ, भीती आणि अनिश्चितता यावर या आश्वासनाने शिक्कामोर्तब केले आहेत. अगर नए ब्रिज का प्रस्ताव है, खासदार बोंडे इन्होंने कहा कि रेलवे स्टेशन हटा के उसको दूसरी जगह स्थानांतरित किया जाए, क्या उसके ऊपर निर्णय लेने वाले आप? देखिए, पहले तो वो ब्रिज कैसा चालू करे उसके लिए महारेल ने एक प्रपोजल किया है, उसको स्ट्रेंथनिंग करने का, और महारेल ने उसका एस्टिमेट बनाया है. पहले तो हमें ब्रिज चालू करना है. वहाँ पर जो एक आज रिपोर्ट है कि वो ब्रिज चालू नहीं कर सकते, वहाँ पर दुर्घटना हो सकती है, गिर सकता है. तो महारेल ने इसके ऊपर काम किया है, वो उसको स्ट्रेंथनिंग करने का प्रस्ताव दे रहे हैं. और साथ साथ में इसको नया ब्रिज बनाने का भी प्रपोजल परसों माननीय मुख्यमंत्री जी बैठक लेने वाले हैं 12 तारीख को. उस बैठक में ये राजकमल ब्रिज का पूरा डिजाइन और पूरा प्रेजेंटेशन होने वाला है. काही दिवसांपूर्वी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की अमरावती रेल्वे उड्डाणपूल पाडला जाईल, रेल्वे स्टेशन दुसरीकडे हलवले जाईल आणि या संपूर्ण प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अमरावतीत मोठी चर्चा रंगली होती. मात्र परिस्थिती अचानक पालटली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलंय, राजकमल उड्डाणपूल पाडला जाणार नाही, तो बंदही राहणार नाही, दुरुस्ती करून पूर्ववत सुरू केला जाईल. याबाबत सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना याबाबत फोनवरून प्रश्न विचारले असता त्यांनी जशी मुख्यमंत्र्यांची इच्छा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेल्वे स्टेशन हलविण्याचा जो विषय होता, ज्याच्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती काही दिवसांआधी, तर आज त्यावर पालकमंत्र्यांनी असं आश्वासन दिलंय की रेल्वे उड्डाणपूल पडणार नाही, तो पूर्ववत सुरू होईल आणि पुढच्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात त्यांची बैठक आहे. तर यावर आपली प्रतिक्रिया काय? ठीक आहे ना, जे काही पालकमंत्री करतील त्याच्याप्रमाणे होईल. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री जे करतील त्याच्याप्रमाणे होईल. तुम्ही जो पत्रकार परिषदेमध्ये विषय मांडला होता, वेदांश खंडेलवालनी एक प्रस्ताव दिलेला होता. त्या प्रस्तावानुरूप ट्रॅफिकचं कंजेशन कमी झालं असतं, तर त्याच्यामुळे तो प्रस्ताव आपण मांडला होता. याचा अर्थ असा नाही की समजा जर का त्या रेल्वेनी किंवा पालकमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो योग्य राहील. त्या वेदांश खंडेलवाल जेनजी जो आहे, नवीन जनरेशनचे मुलं आहे, नवीन जनरेशनचे मुलं काही प्रस्ताव घेऊन येतात, त्यांचाही सन्मान केला पाहिजे. त्याचा जो प्रस्ताव होता तो फक्त पत्रकार परिषदेमध्ये मांडला होता. आता तो जर का वरच्यांना पटला, तो जर का सगळ्यांना पटला तर ते ठीक आहे, नाहीतर आहेत रेल्वे पूल तर होणार, त्याचा काय प्रश्न आहे. डॉक्टर बोंडे यांच्या संपूर्ण मोठ्या प्लॅनला राजकीय व प्रशासकीय पातळीवर कोणतीही साथ मिळत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. अमरावतीतील नागरिकही म्हणत आहेत, जो मोठा प्लॅन सांगितला तो तर टाय फिश झाला.